हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज जरा 2 दिवसापासून बरं वाटत होतं. 2 दिवसापासून माझी जरा तब्येत खराब होती. म्हणजे दुसरं काही नाही हो, पण सर्दी आणि डोकंच दुखत होतं आणि त्यात मला मायग्रेनचा पण त्रास आहे. त्याच्यामुळे डोकं जरा जास्तच दुखत होतं आणि महिन्यातून हे एकदा दोनदा माझ्यासोबत होतंच डोक्याचा त्रास. तरी पण काय करणार, औषधं घेते, गोळ्या घेते, तरी पण ते दुखतच असतं. आणि मेन वाईट ह्याचं वाटतं ना, की घरातलेच लोकं आपल्याला बोलत असतात, की "अरे, का तू सारखं-सारखं डोकं दुखतंय म्हणून करते?" नेमकं तुला काय त्रास आहे? आणि एवढ्या कमी वयात तुझं डोकं दुखतं. तुमचं तर अजून काहीच नाही बघितलं नाहीये, तरी डोकं दुखतं. नाही नाटक करते का खरं करते? म्हणजे हे नाही का, हे घरातले लोकं असं बोलतात ना, तेव्हा खूप वाईट वाटतं आणि त्यांना सांगून पण समजत नाही, की "अरे, हा मायग्रेनचा त्रास आहे, हा लवकर जात नाही, ह्याला गोळ्या खाव्याच लागतात." आणि मित्रांनो, कोणाकडे याचा उपाय असेल ना, तर मला नक्की शेअर करा. मी ते करून बघेल. आणि आज आपल्या महाराष्ट्रात पण एक दुःखद घटना घडली, की आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं पण निधन झालं आहे. म्हणजे बघा ना, लोकांचा काही भरोसा नाही. कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून देवाने जी लाईफ दिली ना, ती आपण चांगली जगायला पाहिजे एवढंच म्हणणे. लोकांचं काम आहे नावं ठेवणं. पण जे लोकं नावं ठेवतात ना, तेच आपले कधीतरी नाव काढतात हे तर नक्की आहे. त्याच्यामुळे असं काम करा, की जेणेकरून ते पुढे जाऊन आपले नाव काढतील. चला जाऊ द्या असो, काम तर करायलाच लागणार आहे. त्यामुळे संध्याकाळी आज बाजार होता. त्यामुळे आठवड्याचा भाजीपाला मी एकखट्टी घेऊन येते. कारण की मला सकाळी रोज टिफिनची घाई असते आणि ते सगळं मी साफ करून पण ठेवत असते. कारण की सकाळी घाई असते त्याच्यामुळे ते साफ करायला मिळत नाही आणि नंतर रात्रीच्या जेवणामध्ये अंड्याची भुर्जी करायची होती म्हणून अंडे उकळायला ठेवले आणि एका साईडला चपात्या टाकून घेतल्या. चपात्या झाल्यानंतर अंड्याची भुर्जी करायला घेतली आणि नवऱ्याला म्हटलं, की "जेवून घ्या आता पटकन जेवण बनलेलं आहे गरम-गरम." मग त्यांनी जेवून घेतलं आणि घरातले छोटे-मोठे कामं करून घेतले. असं होता माझा आजचा दिवस.